गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या भारतीय तरुणांना ताब्यात घेतल्याच्या बातम्या समोर येत आहेत। भारतीय तपास यंत्रणांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली 3 राज्यातील किमान 8 जणांना अटक केली आहे। यामध्ये हरियाणातील 4, पंजाबमधील 3 आणि उत्तर प्रदेशातील एकाचा समावेश आहे। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून हेरगिरीच्या कारवायांना बारीक नजर ठेवली जात आहे। त्या दरम्यानच ही कारवाई करण्यात आली आहे। या सगळ्या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। यानंतर भारतीय तपास यंत्रणा ऍक्टिव्ह मोडवर होती। त्यानंतर अनेक गोष्टी घडत असतानाच पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ट्रॅव्हलर, ब्लॉगर आणि यूट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे। या कारवाईनंतर हिसार पोलिसांनी तरुण इन्फ्लुएन्सर्सला शत्रू देशाकडून टार्गेट केले जात असल्याचा निदर्शनास आला आहे। सहज मिळणाऱ्या पैशाच्या लोभापायी असे इन्फ्लुएन्सर चुकीचा मार्ग स्वीकारतात, अशी माहिती हिसारचे पोलीस अधीक्षक शशांक कुमार सावंत यांनी दिली आहे। या प्रकरणात अगदी 30 वर्षाच्या खाली असणाऱ्या तरुणांना ताब्यात घेण्यात आला आहे। या प्रकरणात सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे ज्योती मल्होत्रा। या ज्योतीचं युट्यूबवर ट्रॅव्हल विथ जो या नावाने चॅनल आहे। या चॅनलवर ज्योतीचे जवळपास 3.50 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत। यावर ती भटकंतीचे व्हिडिओ पोस्ट करत असायची। ज्योती ही हरियाणातील हिसार या गावात राहणारी आहे। पाकिस्तानला भारतीय लष्कराची माहिती शेअर केल्याच्या आरोपाखाली तिला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली आहे। 33 वर्षीय ज्योती पाकिस्तानातील उच्चायुक्तालयातील एक अधिकाऱ्याच्या संपर्कात होती। ती किमान 2 वेळा पाकिस्तानला गेली होती, असं पोलीस तपासात आढळून आलं आहे। त्यामुळे ती सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। या प्रकरणात दुसरं नाव समोर येतं ते म्हणजे 25 वर्ष देवेंदर सिंग ढिल्लन याचं। देवेंदर सिंग हा पटियाला येथील खालसा कॉलेजचा विद्यार्थी आहे। याला 12 मे रोजी हरियाणाच्या कैथालमध्ये फेसबुकवर पिस्तूल आणि बंदुकांचे फोटो अपलोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती। तो गेल्या नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानला गेला होता। यावेळी त्याने पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIच्या अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती दिली होती। त्यात पटियाला आर्मीच्या छावणीचा फोटो देखील सामील होता, अशी प्राथमिक माहिती समोर आहे। पुढचं नाव आहे नौसल इलाही। हरियाणात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या 24 वर्षीय नौसल इलाही याला काही दिवसांपूर्वीच पानिपत येथून अटक केली होती। माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार तो पाकिस्तानमधील एका ISI हस्तकाच्या संपर्कात होता। पोलिसांच्या माहितीनुसार पाकिस्तानला माहिती पुरवण्यासाठी उत्तर प्रदेशच्या रहिवाशाला त्याच्या मेहुण्याच्या बँक खात्यामार्फत पाकिस्तानातून पैसे येत होते। पुढचं नाव आहे अरमान। गुप्तचर माहितीच्या आधारे 16 मे रोजी हरियाणाच्या नोहू येथे केलेल्या कारवाईत 23 वर्षीय अरमान याला अटक करण्यात आली। पोलिसांच्या माहितीनुसार दोन्ही देशांमधील वाढत्या तणावादरम्यान तो पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवत होता। पोलिसांचं मत आहे की तो पाकिस्तानला हेरगिरी करत असल्याचे ठोस पुरावे मिळालेले आहेत। त्याची अधिक चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। मोहम्मद मुर्तुजा अली। गुजरात पोलिसांनी जालंधरमध्ये टाकलेल्या छापेदरम्यान मोहम्मद मुर्तुजा अली याला अटक करण्यात आली। पाकिस्तानच्या ISI साठी हेरगिरी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे। त्याचबरोबर गजाला आणि यामीन मोहम्मद यांना देखील पंजाबमधून अटक करण्यात आलेली आहे। पाकिस्तान आणि भारताचं युद्ध सुरू असताना भारतीय तपास यंत्रणा या सगळ्या प्रकरणावर लक्ष ठेवून होती। तणाव कमी होताच या तरुणांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आलं। हे केवळ 7 ते 8 मोहरे आहेत। यामध्ये आणखी किती व्यक्ती सामील असतील याचा आपण अंदाज लावू शकत नाही। त्यांचा शोध लवकरात लवकर घेऊन योग्य ती कारवाई करण्याची गरज आहे। त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली नाही तर अनेक तरुणी या वाटेवर जाण्यासाठी मागे हटणार नाहीत। बाकी तुम्हाला काय वाटतं? यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई करायला पाहिजे? तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।